सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूजमध्ये मी प्रियंका जाधव आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते। आता पाहूया सविस्तर घडामोडी। मुंबईहून टिटवाळाकडे येणारी लोकल सकाळी 11:45च्या सुमारास डोंबिवली रेल्वे स्थानकावरून घसरल्याने तब्बल 3.5 तास मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती। मुंबईहून साधारणपणे 11च्या सुमारास निघालेली लोकल डोंबिवलीच्या 1 नंबर स्थानकावरून जात असताना लोकलचे शेवटचे 2 डबे रुळावरून अचानकपणे घसरले। त्यामुळे प्रवासी वर्गात विशेषतः महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले। आरडाओरड करत महिलांनी लोकलमधून उड्या मारण्याचा प्रयत्नही केला, मात्र चालकाने लोकल तात्काळ थांबवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। ही बाब रेल्वे प्रशासन व पोलिसांना समजताच अथक परिश्रमानंतर सदर लोकल दुरुस्त करून पुढे सोडण्यात आली। कल्याण डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार हे शिक्षणात मागे असूनही काही जण कोट्याधीश आहेत, तर काहींवर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। डोंबिवलीतील शिवसेनेचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांच्याकडे एकूण 26,42,000ची मालमत्ता आहे। भाजपचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांच्यावर 12 गुन्ह्यांची नोंद असून त्यांची एकूण 8 कोटीपर्यंतची जंगम मालमत्ता आहे। मनसेतर्फे उमेदवारी मिळालेले हरिश्चंद्र पाटील यांच्या नावे तब्बल 11 कोटीच्या आसपास मालमत्ता आहे। काँग्रेसचे संतोष केने यांची स्थावर मालमत्ता 4 कोटीच्या घरात आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 6वीपर्यंत शिक्षण झालेले विकास म्हात्रे यांच्या नावे 7,90,000ची मालमत्ता असून त्यांच्यावर 12 गुन्ह्यांची नोंद आहे। कल्याणमधील शिवसेनेचे उमेदवार सुभाष भोईर यांच्याकडे एकूण 7 कोटींची मालमत्ता असून त्यांच्या जागेची व घराची किंमत 52 कोटी 21 लाख आहे। भोईर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे। भाजपतर्फे लढणाऱ्या रमेश म्हात्रे यांची एकूण 3 कोटीच्या आसपास मालमत्ता आहे व त्यांच्या नावावर 9 गुन्हे दाखल आहेत। तसेच मनसेचे रमेश पाटील यांची 14 कोटी 43 लाख 74,000 रुपयांची मालमत्ता आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे वंडार पाटील यांचे 4थीपर्यंत शिक्षण होऊनही त्यांच्याकडे 4 कोटीची संपत्ती असून मानपाडा पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे। श्रीधर म्हात्रे मित्रमंडळ हे म्हात्रेवाडीत दरवर्षी गरबा रास आयोजित करतात। यंदाचे हे त्यांचे 9वे वर्ष आहे। नागरिक मोठ्या उत्साहाने यात सहभागी होत असतात। डोंबिवली पश्चिम म्हात्रेवाडी परिसरात श्रीधर म्हात्रे मित्रमंडळ व महिला आघाडीतर्फे नवरात्र उत्सव जोशात साजरा होत आहे। नगरसेवक जनार्दन म्हात्रे व नगरसेविका रेखा जनार्दन म्हात्रे तसेच स्वर्गीय श्रीधर म्हात्रे यांच्या पत्नी गुलाब म्हात्रे व मुले या कार्यक्रमात उत्साहात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवतात। कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून म्हात्रे यांचे नातेवाईक व कार्यकर्ते स्वतः जातीने लक्ष घालतात। या गरबा रासात अनेक तरुण उत्साहाने सहभागी होतात। दररोज उत्कृष्ट गरबा खेळला जातो। या ठिकाणी शैलेश म्हात्रे, जयनाथ म्हात्रे तसेच त्यांचे मित्रमंडळीही सतत उपस्थित असतात। याचबरोबर हे बातमीपत्र संपले। नमस्कार।